राम पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू मात्र निघालाय. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना गोलंदाजाचा राम पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. पहिल्या षटकासाठी सुरेश या गोलंदाजाला खरं तर आपण पाहतोय 40+ चे दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल समोरला लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला डीप मिड विकेटला. कमालीची फिल्डिंग रत्नाकर ठाकूर यांना त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 6. राम आणि खरं तर नॉन स्ट्राईकला रमेश असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे खरं तर कॅच ड्रॉप त्या ठिकाणी झाले आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. संधी जरूर मिळाली राम यांना आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 रन्स. प्रेक्षणीय लढत जिथे गावातील हे सर्व लेजंड खेळाडू एक काल खरं तर अक्षरशः ज्यांनी गाजवलाय असे सर्व दिग्गज खेळाडू. ऑफस्टिकच्या बाहेर राहणारा हा चेंडू खरं तर डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. रन्स आल्या 2. धावसंख्या 2 नी पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक सुरू असताना 9 रन्स. 40+ A टीम सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विरोधात 40+ B जिते क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन वरती तुम्ही स्कोर कार्ड जर का पाहत असाल तर बॅटिंग करत असताना 40+ A संघाला आपण जरूर पाहतोय. स्विच हिट परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय त्या ठिकाणी झेल पकडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. राम बॅक टू द पॅव्हलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे.के. दादा पाटील यांना आपण पाहतो आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. खरं तर जे.के. दादा पाटील यांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. फार चांगली स्पर्धा खरं तर या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 10. 1 विकेट जरूर गमावला. बॅटिंग करत असताना 40+ A या संघाने राम बाद झाले आणि तदनंतर पुढील फलंदाज जे.के. पाटील यांना आपण पाहतोय. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज विजय दादा दुसऱ्या षटकासाठी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. काल कमालीची बॅटिंग खरं तर विजय दादांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. 40+. हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत. लॉफ्टेड हिट चेंडू निघाले सीमा पार. रमेश यांच्या बॅट मधना हा षटकार. नेक्स्ट बॉल 1 बाउन्स चेंडूला फील केलं जाईल. तत्पूर्वी रन्स मिळेल 1 सिंगल. जे.के. दादा पाटील यांच्यासाठी ONC ग्रुप यांच्याकडून सिक्सर साठी 1000 तर चौकार जर का आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला हे पारितोषिक खरं तर आहे. लेजंड खेळाडू आहेत. बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी डेडिकेट दिलं. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्राकडे निघालाय. 2 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळतील.
2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 19 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल समोरला, क्या बात है, परफेक्ट शॉट, पुस्तकी फटका, कॉपी बुक स्टाईल मध्ये, व्हीसेप मध्ये हा चौकार आलाय आणि ओएनसी ग्रुप कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. शिवप्रेमी सामाजिक मंडळ जिते यांच्याकडून या मैदानासाठी तब्बल 5000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हास लाभले, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याही वेळेस खरं तर चांगला फटका, आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त सिंगल रन्स मिळतील. तोच क्लास, तीच दहशत, तोच दरारा, जे के दादा पाटील यांची ती बॅटिंग आजही आपण पाहतोय. असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आजही हे 40+ खेळाडू त्याच लय मध्ये बॅटिंग करतात. अपिश स्ट्रोक्स, क्या बात आहे, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडू मात्र निघालाय सीमा पार, चौकार. खूप चांगली बॅटिंग. खरं तर हे सर्व लेजंड खेळाडू आहेत. मागचे बरेचसे वर्ष खरं तर यांनी अक्षरशः गाजवलेत, जिथे टीमसाठी अनेक पारितोषिकं खरं तर ह्या सर्वांनी मिळून दिलेले आहेत. असे सर्व लेजंड खेळाडू, 40+ मास्टर म्हणून ज्यांना आम्ही संबोधतोय. जे के दादा ऑन स्ट्राईकवर असतील. पुन्हा एकदा, क्या बात आहे, आजही खरं तर ती फटकेबाजी जे के पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो. हनुमान नाईक सरांचा इशारा, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोरबुक वरती पाहायला मिळत आहेत. 32 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. 40+ च्या खेळाडूंना विशेष संधी मिळावी यासाठी खरं तर या मॅचचं आयोजन आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज थोडा थांबलाय. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती रुपेशला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला जे के पाटील, चांगली बॅटिंग, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि काही चांगले फटके आपण जरूर पाहिलेत. पुन्हा एकदा खरं तर फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज, शॉट थर्ड मॅनला, चेंडू फील होईल, रन्स मिळेल, एक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 33 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. समोरला आहे, बॅटची लीडिंग एज, कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, मिसफील झाली त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निघालाय डीप कबो पॉइंटला, सीमा पार, चौकार. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिलाय. नाईक सरांचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये ही रन्स ऍड केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अर्थातच स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात. 38 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. अपिश स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या वरतून खरं तर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेला. पण आजही हे सर्व खेळाडू ऑफ साईडला तितकेच आणि ऑन साईडला देखील तितकेच स्ट्रॉंग आहेत. चांगली बॅटिंग, पायावरचा चेंडू फिरून त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू मात्र गोलीच्या वेगाने निघालाय, सीमा पार, चौकार. चौकार आला आणि या 4 धावांच्या मदतीने 42 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. बॅटची एज अँड टेकन, विकेट डाऊन, आणखीन एक धक्का आणि
3 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त झाला आहे. 3 षटकामध्ये 40+A या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 बाद 42 रन्स 43चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. नेक्स्ट मॅच देऊलाली आणि शिव गणेशा. टॉस साठी आपण यायचं आहे. देऊलाली आणि त्याच बरोबरीने शिव गणेशा या दोन्ही टीम्स कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की आपण यावं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच देऊल अली आणि शिव गणेशा. तदनंतर विष्णुकांता बी ला फाईट करेल ओनली फ्रेंड्स. आणि तदनंतर ONC ग्रुप ए च्या विरोधात अशोक 11. 5वा सामना लायन्स ए च्या विरोधात कुलस्वामिनी. आणि तदनंतर गोरसाई बी इन ॲक्शन मध्ये त्यांच्या विरोधात राधाकृष्ण बी. अशी लढत या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत. स्वर्गीय सूरज ठाकूर स्मृती ONC ग्रुप जिते आयोजित जितू आई एकता गाव कप 2026 26वा पर्व करतरी आपण पाहतोय. नवीन क्रीडांगण अर्थातच सिद्धिविनायक जितू आई क्रीडांगण जिते या मैदानावरती खरं तर ही स्पर्धा नवीन मैदान आणि या मैदानाचं अद्याप खरं तर कार्य बाकी आहे. खरं तर नवीन मैदान आणि या नवीन मैदानावरती खरं तर आपण पाहतो ही स्पर्धा या मैदानासाठी आर्थिक स्वरूपाने ज्यांना मदत करायची असेल खरं तर त्यांनी आवर्जून आमच्या समालोचन कक्षामध्ये आयोजन कमिटी या ठिकाणी आहे त्यांच्याकडे आपण आर्थिक स्वरूपाने मदत करू शकताय. पण टणक आउटफील्ड आणि पाटा विकेट खरं तर टेकडीवरचं डोंगरावरचं हे मैदान आपण जरूर पाहतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्येच खरं तर मोठ्या प्रमाणात या मैदानावरती माती टाकली जाईल आणि आउटफील्ड तुम्हाला फास्ट दिसेल. सध्या जे अप अँड डाऊन्स जे छोटेसे खड्डे आपण पाहताय ते देखील तुम्हाला दिसणार नाही आहेत. जिथे गावासाठी खरं तर हक्काचं मैदान व्हावं, आपल्या खेळाडूंसाठी हक्काचं मैदान या ठिकाणी व्हावं खरं तर यासाठी केलेले हे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश मिळत असताना खरं तर संपूर्ण गावातील ग्रामस्थांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्या उदारदात्यांनी उदार हस्ते आम्हास मदत केले त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय देऊलाली आणि त्यांच्या विरोधात शिव गणेशा. टॉस साठी यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओपनिंग फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन रुपेश आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला बंटी. लेजंड खेळाडू आहेत खरं तर 40+ मास्टर. बरेच वर्ष ज्यांनी जिते ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी दिलेत. बरेच ट्रॉफीज बरेच स्पर्धा खरं तर आपल्या टीमसाठी ज्यांनी जिंकून दिलेले असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॅटची कडा. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज रुपेश बॅक टू द पॅव्हलियन. कमलाकर दादा पाटील यांनी जर का डाईव्ह लगावत जर का झेल पकडला तर ONC ग्रुप कडनं 500 1000 रुपयाचा कॅश प्राइज. चला आणि त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून 2000 असे एकूण 3000 रुपयाचा कॅश प्राइज. एक जर का आपण झेल पकडला तर हे पारितोषिक आहे. आदरणीय घुगे साहेब आणि त्याच बरोबरीने सुधाकर म्हात्रे साहेबांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर
हा पंपूलचा फटका, चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार, षटकार. फोर्टी प्लस च्या खेळाडूंना तुम्ही ऑफ स्ट्राईकला चेंडू फेकूच नका. पहा ऑफ स्टिकला जर का चेंडू असेल तर स्क्वेअर कटचे फटके तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. ह्याही वेळेस क्या बात है, फंटास्टिक टायमिंग, चेंडू मात्र निघालाय सीमा पार, षटकार. पहिलं षटक सुरू आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, धीम्या गतीने चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय. पण अशा प्रकारचे चेंडू यायला हवेत. समोर द्याल, शॉर्ट पिच टाकाल, ऑफ स्टिकला द्याल तर त्यावरती रन्स येतील. रत्नाकर लेजंड खेळाडू आहेत, त्यांना ठाऊक आहे कशा प्रकारे बॅटिंग करायची. समोरला पुन्हा एकदा पाहू शकता बॅक टू बॅक. खरं तर हा निर्धाव चेंडू राहिला असता, परंतु एसटी रक्षकाकडून झालेली चूक, बाईच्या स्वरूपाने आलेली एक रन्स. षटक संपलंय. पहिलं एका षटकाची समाप्ती या ठिकाणी होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय घुगे साहेबांच्या सन्मानाकडे आपण जरूर बोलतोय. आज आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खरं तर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. आणि खरं तर जी विद्युत व्यवस्था अर्थातच लाईट या ठिकाणी पुरवण्याचं कार्य, एकदा जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. खरं तर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी किंबहुना या मैदानावरती जी विद्युत पुरवठा अर्थातच लाईटची व्यवस्था साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. खरं तर साहेबांचं प्रेम जिथे गावावरती भरपूर राहिलं आहे आणि आपल्या या स्पर्धेसाठी, या मैदानासाठी साहेबांचं योगदान अमूल्य आहे. त्याबद्दल साहेबांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धन्यवाद साहेब. तदनंतर सन्माननीय सुधाकर दादा म्हात्रे, सुधाकर दादा म्हात्रे यांचा सन्मान आपण घेतोय. सन्माननीय सुधाकर दादा म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. अतिथी देव भव, गेट्स इज अ गॉड असं म्हटलं जातं. पहा या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी किंबहुना या मैदानासाठी विशेष योगदान दिलेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. खरं तर जिथे गावाची परंपरा आहे, श्याम म्हात्रे आणि सुधाकर दादा यांचा सन्मान डॅशिंग लुक मध्ये आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि खरं तर त्यांना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. या दोन्ही मान्यवरांचा विशेष हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मॅच कडे जाऊया. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आहे. समोरला स्वीट टायमिंग, हा भगवान दादा त्या ठिकाणी आहेत, चुकी होणार नाहीये. जबरदस्त कॅच पकडलाय, महत्वाचा गडी बाद झालाय. फलंदाज रत्नाकर बॅक टू द पॅव्हलियन.
लेफ्ट हँडेड बॅट्समन. खरं तर सुनील, खरं तर जिते गावामध्ये ज्यांना आम्ही क्रिस गेल खरं तर अशा मोठ्या खेळाडूची उपाधी दिलेली आहे आणि त्यांच्या रडारमध्ये जर का चेंडू आला ना तर गावात जाईल. फार दूरवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू. एक काल अक्षरशः ज्यांनी गाजवलाय, गोलंदाज ज्यांना थरथर कापायचे असे सर्व खेळाडू आहेत. जिते खरं तर गावाची परंपरा राहिली आहे. आजही जितू आई जिते टीमचा दबदबा या संपूर्ण क्या बात आहे. आम्ही म्हणालो होतो जिथे गावाचा क्रीज गेलाय, समोरला द्याल तर षटकार पाहायला मिळेल. फॅन्टास्टिक बॅटिंग, षटकार. अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहा. आजही तीच दहशत, तोच दरारा या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वीट टायमिंग, कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटका ज्याला मी म्हणतोय. पास समोरला होता, ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेने स्ट्रोक्स पाहायला मिळाला. आणखीन एक बॅक टू बॅक. क्या बात है, लॉन्गेस्ट सिक्सर. सहा चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता असेल. 40+A आणि 40+B अशी प्रेक्षणीय लढत खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि विजेत्या संघाला आपण ट्रॉफी या ठिकाणी जरूर देणार आहोत. आणि पहा, विजेता संघ आज जरूर त्यांचा जल्लोष पाहायला तुम्हाला मिळेल. खूप चांगला क्रिकेट. खरं तर जिते गावाच्या टेनिस बॉल क्रिकेट विषयी आपण चर्चा करत होतो. आजही खरं तर टॉप रँकिंगला पेन तालुक्यामध्ये जर का आपण विचार केला तर जितू आई जिते, हरेश गावंड, इलू ठाकूर, रोहित यांसारखे सर्व खेळाडू आपण पाहतोय आणि टॉप रँकिंगला खरं तर हा संघ आहे. आणि या आधी देखील या सर्व खेळाडूने ती परंपरा खरं तर ठेवलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे सर्व खेळाडू पुढे जात आहेत. समोरला चेंडू होता, ड्राईव्ह पाहायला मिळाली 38 सर्कलच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील केला जाईल. रन्स येईल एक सिंगल. 5 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 11. 5 चेंडू आणि 11चं समीकरण. पण सुनील दादा जोपर्यंत असेल सामना सोपा आहे, कारण की मागच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खरं तर त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. अनेक मैदान, विशेष करून जित्याचं मैदान असेल, जितेच्या खरं तर आपल्या स्टॉप ST स्टॉपच्या समोरच्या शेतातील मैदानावरती या खेळाडूंनी दाखवलेला खेळ आजही तुम्हा आम्हा सर्वांच्या स्मरणात आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक यायचे तेव्हा ते मैदान अतिशय, मी तर म्हणेल की प्रचलित होतं. भरपूर प्रेक्षक त्या मैदानावरती यायचं आणि हे खेळाडू आपण पाहिलं. बॅटची कडा, कॅच अँड बॉलचा चान्स. JK पाटील यांच्याकडे चेंडू आहे. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. चेंडू बाकी असतील षटकातील 4 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 9. चार चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. पण आधी हे सर्व खेळाडू आधी अतिशय स्लिम होते, फिटनेस त्यांचा जबरदस्त होता, परंतु वयाप्रमाणे थोडा फिटनेस डाऊन झाला. परंतु ती ताकद, मी म्हणालो होतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त बॅटिंग. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या सुनील दादांसाठी. क्या बात है. जितू आई जिते टीमला बॅकअप साठी या खेळाडूला ठेवलं काहीच हरकत नाहीये. जर का काही खेळाडू तुमच्याकडे कमी असतील ना तर या 40+ खेळाडूंना घेऊन जा. क्रिस गेल ठाणेच्या मैदानावरती खरं तर अर्धशतक ज्यांनी ठोकलं होतं, अर्थातच आमचे सुनील दादा, जिते गावाचा क्रिस गेल म्हणून खरं तर आम्ही ज्यांना ओळखतोय. आणि सन्माननीय कृष्ण म्हात्रे सरांनी हे नाव दिले. क्या बात है, मिस्टर 360 डिग्री. चेंडू निघालाय सीमा पार. हा चौकार
आता विजयासाठी विजयी फटका. चला जबरदस्त बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या उद्या. 5 चेंडू मध्ये 24 रन्स सुनील दादांच्या बॅट मधना. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. ठाणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्यांच्या बॅट मधून खरं तर आपण पाहिलं, अक्षरशः टेम्पोच्या टेम्पो भरून प्रेक्षक ज्यांना पाहायला जायचं. जितवाई जितेचा हा संघ 40+, विजेता संघ राहिला बी हा संघ. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट सुनील दादा ठरला या मॅचचा हिरो. 3 षटकार 1 चौकार. प्लेयर ऑफ द मॅच सामनावीरचं पारितोषिक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांना देऊया. आदरणीय घुगे साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर आपण हे पारितोषिक आणि ट्रॉफी या ठिकाणी जरूर आपण देणार आहोत. 40+ बी हा संघ विजेता राहिला या स्पर्धेमध्ये. खरं तर या मॅच मध्ये ट्रॉफी या ठिकाणी जरूर